सुनेत्रा पवार या गंगूबाई काटे या काटेवाडीतल्या शाळेत त्यांचं मतदान जे आहे ते करण्यासाठी आल्यात. जय पवार आणि पार्थ पवार हे त्यांच्या सोबत आहेत. मंत्री संजय बनसोड सुद्धा त्यांच्या मतदानाच्या वेळी इथं पोहोचलेले आहेत आणि या मतदान केंद्रामध्ये त्या पोहोचलेल्या आहेत. त्यापूर्वी शर्मिला पवार आणि श्रीनिवास पवार जावेद दावीचे बंधू आणि वहिनी आहेत, त्यांनी सुद्धा त्यांचं मतदान जे आहे ते केलेले आहे आणि आता जाताना त्यांनी सुनेत्रा पवार यांची गळा भेट घेतली जावेनं त्यांच्या आणि मग त्या गेल्या. त्यानंतर आता सुनेत्रा पवार या मतदान केंद्रावरती आल्या आहेत. महत्वाचं म्हणजे अजितदादांच्या मातोश्री ज्या आहेत त्या मात्र काही दिसलेल्या नाहीत. प्रकृती अस्वस्थामुळे त्या येतील की नाही याबाबत शंका होतीच. मात्र सुनेत्रा पवार या स्मृतीस्थळावरून निघून थेट काटेवाडीच्या त्यांच्या फार्म हाऊसवर गेलेल्या होत्या, जिथं आशाताई पवार राहतात. तिथे जाऊन त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि तिथून मग ते या ठिकाणी मतदानासाठी आलेले होते. या साधारणपणे 478 बूथवरती 3 लाखापेक्षा जास्त मतदान होणं आज अपेक्षित आहे. मतदान जे ते पूर्णतः एकतर्फी होईल. सुनेत्रा पवार वगळता जवळपास 22 उमेदवार अपक्ष उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत केवळ मतदानाची आकडेवारी जी आहे, विनिंग मार्जिन ज्याला म्हटलं जातं, विजयाचा फरक जो आहे तो 2,18,000च्या पुढे न्यायचं टार्गेट जे आहे ते राष्ट्रवादी पक्षाने ठेवलंय. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. मात्र ऊन आणि या सगळ्या गोष्टी पाहता लोक इतक्या मोठ्या संख्येनं बाहेर पडतील का, त्यांना बाहेर काढणं हे मोठं आव्हान असणार आहे. त्यात जे बारामतीकर हे बारामतीच्या बाहेर नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं आहेत, त्यांना सुट्टी नसल्या कारणानं ते येतील का. त्यामुळे मतदानाची आकडेवारी जी आहे, मतदानाचा टक्का जो आहे हाच प्रश्न महत्वाचा असेल. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत नेमकं मतदान किती होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हा आकडा जो आहे साधारणपणे रेकॉर्ड करण्यासाठी अपेक्षित असलेला साधारण 2.25 लाखाचा फरक जो आहे तो कशा पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाकडून मिळवलं जातो हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे. 4 तारखेला ही मतमोजणी जी आहे ती असणार आहे. जय पवार यांनी ही सगळी धुरा जी आहे प्रचाराची ती सांभाळलेली होती सुनेत्रा पवार यांच्या मागे आणि बऱ्यापैकी सगळ्या गावोगावी भेटी, वाड्या वस्त्यांवरती जाणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या जय पवार यांनी केलेल्या होत्या. जिथे जातील तिथं कार्यकर्त्यांचा गराडा जो आहे तो त्यांना पडलेला पाहायला मिळतो. अनेक मतदारांशी ते स्वतः बोलले होते, भावनिक होऊन बोलत राहिले. सुनेत्रा पवार या मतदान करून मतदान केंद्रातून बाहेर पडले. पार्थ पवार त्यांच्या सोबत होते. जय पवार यांचं मतदान इथे नाहीये.